हॅलो नमस्कार। तर आज मी तुमच्यासाठी ज्या ताई नवीन आहेत आणि त्यांना ब्लाऊजचं मापच घ्यायचं समजत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता बघा आपण ब्लाऊजचे माप कशी घ्यायची ते मी तुम्हाला एकदा सांगते। म्हणजे आधी काय आपल्याला मेजरमेंटची गरज आहे। मागची उंची, पुढची उंची, शोल्डर, चेस्ट, पुढचा गळा, मोंढा, भाई, दंडघेर म्हणजे 9 ते 10 मेजरमेंट कशी घ्यायची। ज्या ताईंना खरंच म्हणजे ब्लाऊज पेपर कटिंग म्हणजे रेडीमेड पेपर कटिंग घेऊन कोणी पण ब्लाऊज कट कराल, पण तुम्ही ॲक्च्युली माप घ्यायला शिकले तर तुम्हाला कोणते पण साईजचे ब्लाऊज कट करायला येईल आणि तुम्हाला गिरायकांचे पण ब्लाऊज शिवायला अजिबात भीती वाटणार नाही। तर बघा मी एवढे माप घेतलेले आहे। आता आपण अगोदर काय करणार आहे, ब्लाऊजची मागची उंची मोजणार आहोत। तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित, कुठं चुन्या वगैरे नाही पाहिजे आणि एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे। बघा शोल्डरपासून तर खालीपर्यंत आपल्याला ही मागची उंची मोजायची आहे। बघा तर टेप मी एकदम व्यवस्थित पकडला आहे आणि शोल्डरला पकडून खाली बघितलं आहे तर किती आलेलं आहे। बघा एकदम व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आहे। तर इथं मागची उंची बघा किती येते, बघा एकदम व्यवस्थित टेप सरळ पकडायचा, कापड एकदम सरळ ठेवायचं। तर बघा 12.5 आलेले आहे। बघा कधी माप आपल्याला म्हणजे जर आपण व्यवस्थित ब्लाऊज ठेवला नाही तर चुकतं। तर बघा इथे 12.5 आलेले आहे मागची उंची, करेक्ट 12.5 आलेली आहे। बघा एकदम व्यवस्थित पकडायचं आहे। 12.5 मागच्या उंचीमध्ये 12.5 प्लस 1 इंच मिळवायचं आहे। तर बघा 12.5 प्लस 1 13 इंच। आता इथे मला पेनच भेटत नव्हता, ॲक्च्युली हा मी रात्रीचा व्हिडिओ शूट केला आहे, कारण 1-2 ताईंच्या मला कमेंट आहे की आम्हाला ब्लाऊजची मापच घेता येत नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर बघा 12.5 प्लस 1 किती झाले, 13.5। त्यानंतर पुढची उंची आहे तशीच घ्यायची आहे 13.5 आणि त्यात प्लस 1 इंच मिळून 14.5 करून घ्यायची आहे। आता इथे मला पेन सापडला नाही, पण आय होप तुम्हाला दिसत असेल 14.5। तर मागची उंची झाली आहे 13.5, पुढची उंची झाली आहे 14.5। आता आपण लगेच मागचा गळा पण मोजून घ्यायचा आहे। बघा तर मागचा गळा आलेला आहे, बघा 8 आलेला आहे। एकदम टेप व्यवस्थित पकडायचा आहे एकदम। जर तुम्हाला नसेल असं समजत तर तुम्ही तिथे स्केल ठेवू शकता। तर बघा इथं मी मागचा गळा 10 माप घ्यायचे आहे आपल्याला। मागचा गळा 8 आलेला आहे, त्यात अर्धा इंच ॲड करायचा आहे आणि 8.5 बघा 8.5 घ्यायचा आहे। आता ह्या ठिकाणी आपल्याला मागचा गळा, मागची उंची, पुढची उंची झालेली आहे। आता आपल्याला जे शोल्डर आहे ते मोजायचं, म्हणजे शोल्डर मोजायचं आहे, गळा रुंदी आणि शोल्डर। पण ते कसं मोजायचं मी तुम्हाला सांगते। एकदम ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचं आहे, ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। पण त्या अगोदर आपण चेस्ट मोजणार आहोत। तर चेस्ट इथं आहे 8.5। तर इथे हुकाच्या बाजूने मी चेस्ट मोजले आहे। बघा अगोदर चेस्ट म्हणजे छातीचं माप आहे 8.5 इंच। बघा जिकडून हुक आपण अटॅच केले, जोडले, शिवून घेतलेले आहे त्या बाजूने मी चेस्ट मोजले आहे 8.5। त्यात मी 2 इंच मार्जिनसाठी म्हणजे 8 आणि 2 10 10.5 घेतलेलं आहे। चेस्टचं माप 10.5 घेतलं। एवढी मापं तुम्हाला समजले असेल, तुम्ही हे परफेक्ट माप घ्यायचं, परफेक्ट शिका, त्यानंतर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला एकदम सोपं जातं। तर हा म्हणजे 32-33 साईजचा ब्लाऊज आहे। बघा 33 साईजचा आहे। त्यानंतर बघा आता आपण काय करणार आहोत, इथे टक्स पण मोजून टक्स पण घ्यायचा आहे। तर जेवढा टक्स असन तेवढंच घ्यायचं आहे। बघा पण त्या अगोदर आता आपण पुढचा गळा बघू काय, आधी पुढचा गळा, मोंढा आणि आपलं शोल्डरचं मेजरमेंट राहिलं आहे। तर आता व्यवस्थित ब्लाऊज वगैरे व्यवस्थित करायचं। जेव्हा आपण तर शोल्डर कसं मोजायचं, गळा बघा कसा मोडायचा। बघा ह्या बाहीपासून त्या बाहीपर्यंत 10 इंच आलेला आहे। पण व्यवस्थित आधी आपण जी हुक आपण जसं ब्लाऊज वेअर करतो तसंच ब्लाऊज ठेवायचा आहे, म्हणजे बटन पट्टी आणि हुक पट्टीमध्ये डिस्टन्स नको असं ठेवून घ्यायचं आहे। बघा पूर्ण ह्या बाहीपासून तर त्या बाहीच्या
जे जॉईंट आहे तिथं 10 इंच आलेलं आहे. 10चा आपल्याला हाफ करायचा आहे बघा. आणि इथं किती आलेलं आहे, 2 आलेलं आहे. तर आपण 2 आणि 5, 2 गळा रुंदी आणि शोल्डर 3 म्हणजे असं घ्यायचं आहे, 2 आणि 5. आता जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहीत असेल की 2 आणि 5 कसं मेजरमेंट घ्यायचं. त्यासाठी तुम्ही स्टिचिंगचा पण ब्लाऊज कटिंगचा पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, इथपर्यंत समजलं गळा रुंदी आणि शोल्डर कसं घेतलं. त्यानंतर आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा एकदम व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे बघा. तर किती आलेला आहे बघा, 5 आलेला आहे पुढचा गळा. तर आपण त्यात अर्धा इंच मिळून 5.5 घेणार आहोत. तर पुढचा गळा घ्यायचा आहे 5.5, 5 प्लस अर्धा 5.5. ओके, त्यानंतर आपल्याला मोंढा घ्यायचा आहे. तर इतकी सोपी पद्धत आहे ब्लाऊजची मापं घेण्याची आणि तुम्हाला सहज समजून जाईल बघा. तर मोंढा घ्यायचा आहे, ते व्यवस्थित मोंढा बघा, बाहीपासून तर बाहीची जी सेंटर आहे तिथपर्यंत आपण मोंढा घेणार आहोत. तर बघा किती आलेला आहे, इथं आलेला आहे 6. किती आलेला आहे 6. त्यात पण अर्धा इंच मिळवायचा आहे, म्हणजे टोटल 6.5. 6 प्लस अर्धा 6.5. 6 प्लस अर्धा 6.5 म्हणजे आपल्याला मोंढा घ्यायचा आहे 6.5. तुम्ही चॅनलला बाकीचे पण व्हिडिओ आहेत तर बघा. खूप ताईंची रिक्वायरमेंट म्हणजे 2-3 ताईंच्या कमेंट आल्या होत्या ब्लाऊजची मापं घ्यायला शिकवा अगोदर. तर बघा ह्या पद्धती. आता मोंढा तिकडून जरी तुम्हाला कळलं नाही कसा घ्यायचा तर एका बाजूने दुसऱ्या बाजूने पण तुम्ही चेक करू शकतात. तर इथे बघा मी 6 आणि मोंढा आलेला आहे 7. आता अर्धा इंच 6.5 घेतलेला आहे. एकदम ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायचं आहे. तुम्ही जर ॲक्युरेट मेजरमेंट घेतलं तरच तुम्हाला ब्लाऊज स्टिच कटिंग करता येईल आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसल. मेजरमेंट एकदम ॲक्युरेट घ्यायला शिका. तर टोटल 6.5 घेतलेला आहे. आता इथे आपल्याला राहिले आहे बाहीची लांबी मोजायची आहे. किती बाहीची लांबी आहे 9.5. तुम्ही बघा आपली बाही आहे 9.5, त्यात अर्धा इंच अस्तरची म्हणून 9.5 प्लस अर्धा म्हणजे 10 इंच घेतलेले आहे. तर अशा प्रकारे बाहीचं पण माप झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दंडघेरचं माप घ्यायचं आहे. दंडघेर जेवढं असं 4.5 आलेलं आहे तेवढं घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले पूर्ण ब्लाऊजची मेजरमेंट एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे. कट टू कट मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथं आलेलं आहे 4.5. तर 4.5 घ्यायचं आहे आपण. तर बघा अशा प्रकारे आपले पूर्ण मेजरमेंट झालेले आहे. तर हा 4 टक्स ब्लाऊज आहे. तळेचे 3.5 पण मगाशी मी मोजलं. तर टक्स हा 3 आलेला आहे, त्यात आपण अर्धा इंच ॲड करायचे आहे. अशा प्रकारे आपले टोटल बघा मेजरमेंट, मागची उंची, पुढची उंची, शोल्डर कसं घेतलेलं आहे शोल्डर, त्यानंतर चेस्ट, त्यानंतर पुढचा गळा, मोंढा. आता एक गोष्ट लक्षात आली असं का आपण कुठं किती ॲड केलेलं आहे. तर बघा व्यवस्थित बघा, टक्स, मागचा गळा, अशा प्रकारे आपले पूर्ण मेजरमेंट घेऊन झालेले आहे. म्हणजे 10 मेजरमेंट मी तुम्हाला शिकवले आहे. तुम्हाला जर शिकवण्याची पद्धत आवडली आणि तुम्हाला यातून थोडं तरी काही समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्या ताईंना खूप गरज आहे. तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण तुम्हाला ब्लाऊज मेजरमेंट कशी घ्यायची सांगितलेलं आहे. मी ह्या पद्धतीनेच ब्लाऊजची मेजरमेंट घेते तर कधीच ब्लाऊज चुकत नाही. तुम्ही पण या पद्धत